4060 ट्रेन आहे. स्ट्रेट जाणार आहे. कुठून स्ट्रेट तुम्हाला दाखवतो कुठून रोड. नमस्कार मित्रांनो, आज चालू आता सांडपाडाला. तर वाशी मार्केट आहे तिकडं. वाशी मार्केट नाही, APMC मार्केट. सो ते आय डोंट नो व्हाय दे कॉल्ड वाशी APMC मार्केट. सांडपाडाच्या जवळच आहे. दोन तीन मिनटं नाही, 5 मिनटावर चालत असेल. तर तिकडं आम्ही चाललो आहे बनाना घ्या. सो या वी हॅव दॅट बिझनेस बनाना चिप्स. सो लेट्स गो. वी विल टूर यू टू द आपली धन्नो रेडी. धन्नो नाही, गोईंग मॅरी ही आपली खास गोईंग मॅरी हिचं नाव ठेवलं आहे. तुम्ही जर वन पीस बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल व्हॉट्स द गोईंग मॅरी इज. अँड दिस इज अवर गाडी. आता पार्किंगला लावली आहे आणि आता चाललो आहे ट्रेनने सांडपाडाला. वाशीला नाही उतरायचं, सांडपाडाला उतरून तिकडून जवळ आहे APMC मार्केट. तुम्हाला जर कोणाला माहीत नसेल तर मी आता सध्या इकडून खांदेश्वरून चढणार आहे आणि सांडपाडा उतरून तिकडून 10 मिनटं पण नाही, 5 मिनटाच्या रूटवर आहे ते एक मार्केट. तिकडून आम्ही घेणार आहे. चला मग भेटू. आम्ही आलो स्टेशनला. ट्रेन जरा लेट आहे, आम्ही खूप लवकर आलो आहे. 4060 ट्रेन आहे. तर इथं आता वेट करू सध्या ट्रेनसाठी. तर सांडपाड्याला उतरलो आपण आणि इकडून स्ट्रेट जाणार आहे. इकडून स्ट्रेट तुम्हाला दाखवतो कुठून रोड आहे. तिकडून 5-10 मिनिटावरचा वॉकिंग रोड आहे. मला आलोय एक्झिटला. इथं जोरात पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकता. आणि छत्री पण नाही आणली, असं झालंय हातावर. बघू काय. हे बघा, तुम्ही इथून जर स्टेशनच्या बाहेर आलात तर इकडून स्ट्रेट रोड दिसेल. तिकडून स्ट्रेट जायचं, तिकडच आहे समोर स्ट्रेट. पाऊस हलका हलका पडतोय, मध्ये ऊन पडतंय. काय होतंय काय माहिती इकडं मुंबईमध्ये. कुठून आला तर एकदम स्ट्रेटच जायचंय, कुठं पाठीपुढे नाही बघायचंय, कुठं वळायचं नाहीये लेफ्ट किंवा राईटला. एकदम स्ट्रेट जात राहायचं, एक रोड, स्ट्रेट रोड. बाजू बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे पम पम पम. हे APMC मार्केटच्या पाठीचे जरा मॅफेकॉ मार्केट बाहेर एक नाव आहे च्या गावात. तर मित्रांनो, आपण इथं पोचलो आहे या मार्केटमध्ये. इकडे एक दुकान आहे, इकडून आम्ही बनाना घेतो, केळी घेतो. ते दुकान आहे मावेळी स्टोअर. इथूनच हे बघा, इकडं खूप काही ठेवले आहेत सगळे बनाने. हे केळीचे वेफर बनवण्यासाठी येतात. तिथून आता केळी घेतलेत. आता आम्ही चालू आहे. पाऊस पण जरा कमी झाला आहे, तर या पाऊस पण कमी झाला आहे. तर आता आम्ही निघतो इथून परत. बराला पाऊस कमी झाला तर बाहेर तिकडंच स्टेशनवर थांबायला लागलं असतं आणि खूप वेळा पडायला असतं आणि खूप टाईमचा पण खोटी झाली असती. आता हे घरी जाऊन बनवायची पण आहेत केळी. तर बघू. अशा मार्केटमधून घ्यायची खासियत एवढीच की तिकडं होलसेल मार्केटमध्ये भेटतात सगळे केळी, तर ते चांगलं असतं. तर बाहेर आम्ही आमच्या इथं विचारलं तर ते 90 रुपये 1 किलो. तर इथं कसं 60 नाही तर 55 अशा प्रमाणे भेटतात. तर ते खूप फायदा होतो आम्हाला. तर तुम्हाला पण असं घ्यायचं असेल तर इकडून हे बघा, हे उलटं नाव आहे, मी सांगतो तुमचं नाव काय ते. तिकडं या आणि कसं लोकेशन कसं काय आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. सांडपाडावरून स्ट्रेट यायचं आहे. स्टेशन उतरल्यावर वाशीला उतरू नका, सांडपाडाला उतरा आणि स्ट्रेट या. 5 मिनिटाचा पण रस्ता नाही चालत चालत. आणि तुम्हाला स्वस्तात भेटू शकतो केळी. तुम्ही अजून बार्गेन केलं तर तुम्ही किंवा मोठ्या बल्क याच्यात घेत असाल तर तुम्ही भेटच खूप डिस्काउंट बसेल. स्टेशनला आम्ही इकडं बसलो आहे, ट्रेनची वाट बघतोय. तर ट्रेन येते तोपर्यंत मस्त एक श्वास घेऊया, कारण की ते 12 किलो उचलून आणलं आहे. अर्ध वडिलांनी आणलं, अर्ध मी आणलं आहे. तर त्याच्यासाठी श्वास घेतोय आम्ही. पाणी पण आणलंय, ते पाणी पण पिऊ शकतो. पाचशे वेळी मी एकट्याने 15 की 12 किलो 10 किलो आणलेले. इट वॉज पूर्ण घामाघूम झालेलो, सगळं भिजलेलं, आतलं पण बाहेरचं पण. सो या लेट्स सी. ट्रेन कमी येत आहे इकडं. वाजले इथं ते 1:30, 1:30 ही ट्रेन आहे. आता किती वाजले आता? अरे लेट झाले ट्रेन आली नाही.
आता 1:36 झालेत. कुठे लावले आता मी इथं आलो अंधेश्वरला, पण इथं पण तेच पाऊस जोरात. तुम्हाला दिसणार नाही, क्वालिटी जरा घाण आहे. बघूया कधीपर्यंत जातोय, कधीपर्यंत आपला थांबायचं लागतोय. आता इथं वाजलेत किती, 2 वाजलेत. होप सो लवकर जायला भेटेल कधी. स्कूटी लावली पार्किंगमध्ये. चला आता आपण आलोय आपल्या गोईंग मॅरीकडे. गोईंग मॅरी भिजली पूर्ण, कारण की थंडीत पाऊस, हा पाऊस जायचा नावच घेत नाही आहे. काय करणार बघा. चला आता आपण जाऊया, कारण की माझ्या फोनमध्ये कॅमेरा स्विचचा ऑप्शन नाही आहे, त्यामुळे घरी फोन ना तर जरा समजून जा. अशा प्रकारे आपण घरी आलो आहे. मॅरीला त्याच्या ठिकाणी लावले आपण, आणि आता वर जाऊन जी ती केळी आणली आहेत, अरे वर जाऊन काय ती केळीचे पॅकेट तिकडे झाले. जर वर जाऊन केळी घास 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 घासायचे काम धंदे आता आपल्याला. वर जाऊन ते सगळे सोलायचे, घासायचे आणि तेलात फ्राय, आणि अशा प्रकारे बनाना चिप्स रेडी. तर बघू ती पण व्हिडिओ मी बनवतो की नाही. ती जस्ट एक ट्रायल म्हणून व्हिडिओ बनवलेली की नो हाऊ टू रिॲक्ट विथ दॅट एन्व्हायरमेंट. फर्स्ट टाइम मी व्हिडिओ क्रिएट केली, सगळी लोकांबिकांबरोबर. सो या चला भेटू नंतर.